हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी मिशोवरून स्ट्रेचेबल ब्लाऊज बोलवले. पावसाचा आवाज येत आहे का? मला नाही माहीत. पाऊस पण येत आहे आमच्याकडे. लाईन गेली पण व्हिडिओ बनवायला सुरुवात केली मी आणि लाईन गेली म्हटलं त्याच्यात जाऊ द्या, आता व्हिडिओ बनवूनच घेते. तर पाऊस पण माहीत नाही, ऊन तापली आणि पाऊस येत आहे आज आमच्याकडे. तर मी मिशोवरून ब्लाऊज बोलवले स्ट्रेचेबल. तर हे बघा आजच आले पार्सल, म्हटलं तुम्हाला दाखवावं. हा बघा, हा ना ग्रे कलर आहे. माझ्याकडे ग्रे कलरची साडी आहे काठपदराची. आणि जुने ब्लाऊज आहे ना होत नाही आता, कारण आपले जुने ब्लाऊज ना म्हणजे आता टाईट होतात ना वयोमानानुसार. आणि मग आपल्या चांगल्या चांगल्या साड्या आहे ना पडून राहतात ब्लाऊज नसले म्हणजे. आणि त्या माझे जुने ब्लाऊज खूप एवढ्याच बाहेरचे आहेत, ते ब्लाऊज न घालायला चांगले नाही वाटत. आणि बरोबर इथं तर माझ्याकडे ना माझ्या 10-15 वर्षापासूनच्या आहे ना साड्या आहे. तर आता त्याच्यावरचे ब्लाऊज मला होत नाही, म्हणजे इकडे पण टाईट होते पण इकडे आपण शिलाया खोलून करू शकतो बरोबर. पण ते ब्लाऊज आहे ना एकदम एवढ्या बायाच्यात आता मला आवडत नाही, चांगले नाही वाटत. तर म्हणून त्या साड्या पडून न राहावं, उपयोगात म्हणजे आणल्याच पाहिजे. इतक्या महागाच्या साड्या काही आपण टाकून नाही देऊ शकत ना. तर म्हणून मी ना मिशोवरून हे असे स्ट्रेचेबल ब्लाऊज बोलावले. माझ्याकडे ग्रे कलरची साडी आहे काठपदराची. तर म्हणजे साड्याच नाही घालायला मिळत ब्लाऊज नाही तर बघा किती सुंदर ब्लाऊज आहे हा. छान असे काठा पण दिलेले आहे, म्हणजे साडीवर बरोबर होते. साडी काठपदराची आहे ना, तर त्याच्यामुळे मी काठाचा बोलावला हा. आणि प्रिंट पण जशी आहे गोल्डन कलरची त्या साडीवर, तर तशीच ह्या ब्लाऊजवर पण गोल्डन कलरची प्रिंट आहे. आणि काठा पण त्या साडीला मिळते जुळतेच आहे. मी कधी एखादी वेळेस ना म्हणजे जर वेळ भेटला तर मी ब्लाऊज आणि साड्या पण दाखवेल तुम्हाला की मी कुठल्या साडीवर कुठलं ब्लाऊज बोलवलं म्हणून. तर बघा हा आहे ग्रे कलरचा, छान आहे. आणि हा एक बोलवला कथिया कलर आहे. तर ही पण माझ्याकडे येलो कलरची साडी आहे आणि त्याला काठपदर आहे अशा कथिया कलरचे. तर हा बोलवला आहे, याला पण असे काठा आहे. हा पण छान आहे, वेलवेट मधला कपडा आहे, ते एकदम सॉफ्ट कापड आहे. आणि माझ्याकडे अशा डिझायनर साड्या आहे. तर आता मी एकच कलर बोलवला पण थोडा फरक आहे ब्लाऊज मध्ये, म्हणजे डिझाईन मध्ये फरक आहे, कापड सारखाच आहे. तर बघा हा ना थोडा मरून कलर येते, म्हणजे काळपट कथिया कलर ज्याला म्हणतो आपण. हा कुंकू कलर येतो आणि हा थोडा काळपट कथिया येतो. तर याच्यावरचं ना बाहीवरचं वर्क असं आहे. बघा छान आहे डिझाईन. आणि हे स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे ना, आपण असं लवकर पण घालू शकतो. आणि हा पण एक मरून कलरच आहे. आता मी दोन आणले, आता मला जो आवडला तो मी ठेवेल आणि एक मी रिटर्न करीन. तर मला ना याच्यापेक्षा आहे ना हा आवडला, मोठा दुसरा. बापरे किती वादळ सुटलं. कशाची दार वाजत आहे एवढी. तर ही बॅग आहे ना मी मिशोवरून बोलवलेली आहे. आपल्या हँडबॅग ज्या असतात ना, हँडपर्स घ्यायच्या छोट्या मोठ्या, तर त्या आहे ना अशाच अस्तव्यस्त पडून राहतात. आणलं टाकलं कुठे, वेळेवर कुठं जायचं असलं तर दिसत पण नाही. तर मग म्हणजे मी ना त्यात ठेवायसाठी मी ही बॅग आणली. आता याच्यात किती बॅग बसते तर माहीत नाही, म्हणजे अशा याच्यात जर टाकून ठेवल्या आपण बॅग, तर आपल्याला जेव्हा जायचं असेल तेव्हा कुठलीही बॅग काढून आपण घेऊन जाऊ शकतो. नाहीतर मग माझ्या तर नक्की बॅगच दिसत नाही, कुठं ठेवून राहते ना कुठं, नाही तर दिसतच नाही माझ्या बॅग. म्हटलं चला आता त्याच्यापेक्षा एखादी अशी बॅग बोलावं, त्याच्यात सगळ्या काही आपल्या जेवढ्या आहेत तेवढ्या बॅग, छोट्या पर्स मोठ्या पर्स सगळ्याच्यात. राणीजवळ भरपूर साऱ्या पर्स आहे, तिच्या पर्स माझ्या पर्स सगळ्या याच्यात आपण अशा टाकल्या ना, म्हणजे मग एका जागी ठेवल्या ना सगळ्या वेळेवर आपल्याला मिळतात. अजून एक जोराची हवा. लाईन पण गेली. जाऊ दे नाही होय, लाईन आली. लाईन आली लाईन. तर बघा लाईन आली आता आमच्याकडली. बाहेरून ट्रक चालला आपली तर येते नाही आणली. फोन केला असता ना आधी. नाही, इकडं चालला. आपल्या घरी येणार आहे ना.
तर मी म्हटलं होतं ना तुम्हाला की कुठल्या साडीवर कुठला ब्लाऊज घेतला म्हणून. तर म्हटलं चला आता दुसऱ्या व्हिडिओत दाखवण्यापेक्षा ह्याच व्हिडिओमध्ये दाखवते. दादू वाजवू नको, शांत बस. तर बघा हा पण होतो, हे बघा हा, कारण याला ना हे बघा हे असे काठा आहेत, तर हा पण मॅच होतो. तर मी काय आता रिटर्न करत नाही, हा पण ठेवते. आणि सगळ्यात परफेक्ट मॅचिंग झाला हा ब्लाऊज. आम्ही आधी बोलवला होता, हा मॅचिंग झाला बघा. हा एकदम परफेक्ट मॅच आहे. हे असं गोल्डन साडीवर आहे, इथं गोल्डन टिकली पण आहे, म्हणजे वर्क आहे बाहीवर, आणि एकदम असा परफेक्ट मॅच झाला बघा. तर मी हे दोन्ही पण ठेवते, हाय ठेवते आणि हाय ठेवते. कधी हा घालत जाईल, कधी हा घालत जाईल. तर चला, हा आहे आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आणि मी चाललेली आहे मार्केटमध्ये. तर मला थोडी चांदीची खरेदी करायची आहे. असं म्हणतात की अधिक मासात चांदीची खरेदी करावं. तर म्हटलं चला आपण पण खरेदी करावी. मी अजूनपर्यंत तर नाही केली, पण आता लोक घेतात म्हणून आपणही घ्यावं असा विचार केला. तर चला आता मी निघाली आहे मार्केटला. तर बघा इथे ना ह्या पुतळ्याचं 2-3 महिन्यापासूनचं काम चालू आहे. आधीच होता इथे पुतळा, पण माहीत नाही कशासाठी काढला त्यांनी तो. पण आता काहीतरी नवीन वगैरे करत आहे वाटते तिथे. तर आता आम्ही पोचलो मार्केटला. आणि आज काही तेवढी गर्दी नव्हती, कारण आदल्या दिवशी संडे झाला होता. तर संडेला बाजार असते तर भरपूर गर्दी राहते. आणि तरी पण मार्केटमध्ये गाडी 4 व्हीलर लावायसाठी जागा राहत नाही, तर आधी जागा शोधावी लागते. मग आम्ही एका इकडे गाडी लावून दिली आणि मग आम्ही तिकडे असं पायदळच मार्केट फिरलो. शाळेला गाजर, बापरे, कोणत्या वर्गाचा अभ्यास करत आहे? इंग्लिश. नाही इंग्लिश आहे, पण पुस्तक तर 12वीचं दिसत आहे ना. ते माझं पुस्तक आहे. तुझं पुस्तक आहे ते? हो. राणीचं पुस्तक आहे. नाही, माझं पुस्तक आहे. असं का? हो. कोणता सब्जेक्ट आहे? मॅथ्स. जे ते मॅथ्सच का? हिंदी. आपलं सोडून द्यायचं, ABCD येत नाही, चाललं 12वीचा अभ्यास करायला. राहू दे. झाला का दादू अभ्यास? राहू दे. राहू दे, चल तिकडे. हे आजकालचे पोरं मोबाईलमधूनच अभ्यास करते. पुस्तकं कायच्यासाठी राहतात माहीत नाही. पुस्तकं कशासाठी आहे? मोबाईलवरूनच अभ्यास चालते आता. तर बघा मी मार्केटमध्ये गेली होती. आता हा व्हिडिओ 2-3 दिवसाचा आहे, मिक्स व्हिडिओ आहे हा. तर म्हटलं आता सगळेजण अधिक मासामध्ये चांदीची खरेदी करतात, तर मी पण केली. पहिल्यांदा केली बरं का चांदीची खरेदी अधिक मासामध्ये. नाही तर आधी तर काही समजत नव्हतं, लोक घेतात म्हणून मी पण घेतलं. तर नेमकं काय घेतलं मी, जोडवे घेतले. माझ्या पायामध्ये ना भरपूर वर्ष झाले जोडवेच नाही आहे, तर जोडवे घेतले. आणि काय म्हणते ना, तोरड्या घेतल्या. मला तोरड्या घालायला खूप आवडते, पण बरेच वर्ष झाले माझ्या पायामध्ये तोरड्या पण नाही आहे. मला तर माझे पाय नाही आवडते, असे माणसासारखे दिसते जर घातले नाही तर. तर हे बघा अशी केली मी चांदीची खरेदी. हे बघा हे असे जोडे, म्हणजे असे ते वेटोळेचे नाही घेतले मी, असे साधेच बिचवे घेतले. कारण का ते असे जास्त जर हे असल्या ना कड्या, तर बोटं ना सगळे खराब होऊन जाते. बघा सुंदर डिझाईन आहे. आणि ह्या घेतल्या, ह्या अशा तोरड्या घेतल्या, ज्याला पायल म्हणतात, आम्ही तोरड्या म्हणतो. ह्या बघा ह्या घेतल्या अशा. बापरे, सोन्यासारखीच चांदी पण इतकी महाग आहे, भयंकर महाग आहे. तर ह्या दोनच वस्तू माझ्या 13,000च्या झाल्या बघा. ह्या 11,500च्या तर ह्या तोरड्याच झाल्या. बघा किती चांदी महाग आहे. आणि एवढंही महाग असून ना लोक घेतातच. तर म्हटलं आता बरेच वर्ष झाले ना माझ्या पायामध्ये काहीच नव्हतं, म्हटलं चला आता अधिक मास आला त्या निमित्तानं तोरडे आणि जोडवे घेतले. बघा किती छान डिझाईन आहे. तर अशी झाली माझी अधिक मासातली चांदीची खरेदी.